आपल्याला ठिबकमधून खतं सोडायची आहेत. आपल्याला तर ही मी एक पाटी आणलेली आहे बघा. त्या पाटीचं मी नंतर तुम्हाला हे करतो, दाखवतो. अगोदर मी ते लागवड आणलेले लिक्विडमधली हे ठिबकमध्ये घाण जाऊ नये, अगं मी एकटाच व्हिडिओ बनवतो आहे. अगं घाण जाऊ नये म्हणून ही पाटी मी आणलेली आहे. तर ह्यात वतलेलं आहे बघा. हे आपण स्वतः घरी बनलेलं आहे सूक्ष्मद्रव्ये. तुम्हाला मी दाखवतो हे पाटी काढून आता बाहेर. यात पाटीत बघा किती घाण आहे. हे ठिबकमध्ये अडकुनी म्हणून आहे बरं का. हो काही अशा पद्धतीची घाण थांबते. आता या पाटीचे उपयोग काय काय तुम्हाला सांगतो. हे तुम्ही लिक्विड जी लागवड बनवता ती गाळण प्रक्रिया जर करून आपण बॅरेलमधनं सोडली किंवा पंपामधनं सोडली किंवा ठिबकमधनं सोडली तर आपल्याला ठिबक चपक होण्याची शक्यता फारच कमी. दुसरी गोष्ट, ही पाटी मी आणण्याचं कारण मला जीवामृत बनवायचं आहे. आणि जीवामृत बनवताना तुम्हाला डायरेक्ट हे पाटी ह्याच्यामध्ये ठेवता येते. तुमच्या बॅरेलच्या टोपणामध्ये बसते बरोबर. आता जशी बसली तशीच बसते बघा. हिचा आकार बघा. हे बॅरेल आणि त्यामध्ये 10 किलो शेण, बेसिन पीठ, गूळ हे ह्याच्यातनं गाळण प्रक्रिया करून तुम्ही डायरेक्ट जीवामृतची स्लरी ठिबकला सोडू शकता. म्हणून तर आपण ही पाटी आणलेली आहे. ही पाटी छिद्र आहे, याला डबल जाळे आहे. त्यामुळं ठिबकमधनं जी घाण आहे, ठिबकमध्ये जाणारी जी घाण आहे तिचा अटकाव ह्या पाटीमध्येच होणार आहे आणि ठिबक आपलं चॉकअप होणार नाही. ठिबकमधले हार्ड फर्टिलायझरमध्ये कोण कोण येतं? 9-24-20 म्हणजे बल्क स्वरूपातली खतं म्हणा. 9-24-20 नंतर युरिया, अमोनिया, मॅग्नेशियम हे जे आहे हे सुद्धा तुम्ही ह्या पाटीतनं गाळण करून डायरेक्ट तुम्ही ठिबकला सोडू शकता. बाकी 10-20-20 14-35-14 9 हे द्रावणमधनं खतं करून सोडू नका, कारण ही मातीत मिसळायची खतं आहेत. त्यामुळं मी पाटी आणण्याचा एकच उद्देश आहे की आपल्याला युरिया, अमोनिया, मॅग्नेशियम आणि जीवामृत आणि जे मी घरात बनवलेल्या ज्या लागवडी आहेत त्याच्यामध्ये जे फुलविक ॲसिडचे जे अमिनो ॲसिड, कार्बन, शिविड एक्स्ट्रा ह्याची जी बारीक राळ राहत्या बघा, ह्या पाटीमध्ये दिसते तुम्हाला बघा. ही राळ गाळून ही ठिबकला चॉकअप होणे म्हणून मी ही पाटी आणलेली आहे. त्या पाटीची किंमत ही जी पाटी आहे हिला 6 चौकोन आहेत. 6 चौकोनात प्रत्येक चौकोनात 29 होल आहेत. आणि ही मधले एक गोल चौकोन दिसते त्यात पण 29 होल आहेत. आणि ही जी नेट दिसते तुम्हाला, ही जी फिल्टरला नेट वापरलेली असते त्यापेक्षा ही बारीक नेट आहे. त्यामुळं आपल्याला गाळूनच फक्त फर्टिलायझरच जातात. ठिबकमध्ये चॉकअप होण्याचा प्रश्न येत नाही. दुसरी गोष्ट अशी आहे की जे तुम्ही पोटॅश किंवा अमोनिया हे जे आपण विरघळायचं म्हटलं डायरेक्ट ठिबकमधला तर ह्याच्यामध्ये प्रॉब्लेम होऊ शकतो. कारण फिलर मटेरियल वापरलेलं असते, रांगोळी वगैरे हे ठिबकमध्ये जाऊन अडकून खराब होणे ठिबक, म्हणून हे बनवलेलं आहे. ही पाटी मी त्यासाठी आणलेलं आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे जीवामृत मला बनवायचं आहे. जो जीवामृतची स्लरी टँक आहे त्याची किमती 2000च्या वरतीच आहेत. आणि जे मोठे शेतकरी आहेत त्यांच्यासाठी ते योग्य आहे. छोटे शेतकऱ्यांसाठी मात्र हे आता शेणामध्ये काय काय असतं, शेणामध्ये चोथा असतो, गुळामध्ये थोडंसं हे असते, बेसिन पीठमध्ये असते किंवा तुमचं गांडूळ खतं, वडाखालची माती असेल समजा, ह्यापासून जर बनवायचं म्हटलं, गोमूत्रामध्ये थोडीशी घाण असू शकते. हे अडकून पाणी हे बॅरेलमध्ये तुम्ही जीवामृत बनवू शकता आणि 5व्या ते 6व्या दिवशी तुम्ही सोडू शकता. म्हणून आपण ही पाटी आणलेली आहे.